अतिशय सुंदर खोली आणि अत्यंत शांत वातावरण. पण त्या शांततेत कधी-कधी उमलणाऱ्या हलक्या-हलक्या हुंदक्यांचा आवाज जणू आतल्या आत्म्यालाच छिन्न-भिन्न करून टाकत होता. ते हुंदके गायत्रीचे होते. ती खाली जमिनीवर भिंतीला टेकून बसली होती. तिला या खोलीपर्यंत आणणारा दुसरा कोणी नसून रविराजच होता. त्याने तिला विकत घेऊन आणले होते आणि विकत आणलेल्या स्त्रीचे पुढे काय होते हे गायत्रीला फार चांगले माहीत होते. आजवर कुठल्याही पुरुषाने तिला स्पर्श करणे तर दूरच, पण कुण्या परक्या पुरुषाची वाईट नजरही तिच्यावर पडू दिली नव्हती. ती नेहमीच स्वतःला पुरुषांच्या घाणेरड्या नजरेपासून जपत आली होती, पण आज मात्र तिचं सर्व आयुष्य जणू कोलमडून पडत असल्यासारखं तिला जाणवत होतं. आईच्या मृत्यूनंतर वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं. सावत्र आईने वडिलांना पैसे कमावण्यासाठी परदेशात पाठवलं आणि इकडे तिने गायत्रीचा सौदा करून टाकला. खोलीच्या दाराशी हलकीशी चाहूल लागली आणि रविराज आत आला. कोट काढत त्याने तो सोफ्यावर फेकला. टायची गाठ सैल केली. समोर बसलेल्या रडत सिसकणाऱ्या मुलीकडे त्याने एक नजर टाकली आणि उपहासाने हसला. आज त्याची स्त्रियांबद्दलची चीड आणखीनच वाढली होती. स्त्रीजात म्हणजे फक्त आणि फक्त तिरस्कार करण्यासारखीच, असं त्याने मनात ठरवलं. तरीही माहीत नाही का, पण याच मुलीला तो विकत घेऊन इथे आणला होता. हळू चालत तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसला. गायत्रीने खाली झुकलेला चेहरा वर केला. रडून गुलाबी झालेला चेहरा, अश्रूंमुळे लाल झालेल्या मोठ्या मोठ्या डोळ्यांमध्ये भीती दाटून आली होती. छोटीशी नाक, लाल डाळिंबासारखे थरथरते ओठ, ती सौंदर्याचा जणू काही अप्रतिम नमुना होती. रविराजला विश्वासच बसत नव्हता की हे सगळं नैसर्गिक सौंदर्य आहे. इतकं सुंदर कोणी असू शकतं? जेव्हा तो तिला इथे घेऊन आला होता तेव्हा तिचा चेहरा काळ्या चादरीत लपलेला होता. एखाद्या तंद्रीसारख्या अवस्थेत रविराजने तिच्या चेहऱ्याकडे हात नेला, पण गायत्री क्षणात दचकून मागे सरकली. तिच्या या भीतीने रविराजच्या चेहऱ्यावर क्षणभर सावली उमटली. इतकी का घाबरतेस? फक्त एक रातच तर आहे, त्यानंतर तू मोकळी होशील. बाहेर आकाशात जोरात ढग गरजले, पण त्याहून भयंकर गडगडाट गायत्रीच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये होत होता. आकाशात काळ्या ढगांनी अशी गर्दी केली होती, जणू आज पृथ्वीवर घडणाऱ्या पापांवर पडदा टाकण्याचा तो निष्फळ प्रयत्न करत होते. जयपूर जवळच्या त्या ओसाड फार्म हाऊसच्या बाहेर वादळी पावसाचा प्रचंड आवाज होता, पण खोलीच्या आत गायत्रीच्या आयुष्यात उठलेलं वादळ बाहेरच्या हवामानापेक्षा कितीतरी भयानक होतं. रविराजच्या थंड निर्दयी नजरेची जळजळ आपल्या अस्तित्वावर जाणवत असताना गायत्री अधिकच जमिनीवर आकसली. तिच्या गुलाबी चेहऱ्यावर भीतीच्या पिवळसर छटा पसरल्या होत्या. थरथरत्या हातांनी ती पुन्हा पुन्हा आपल्या फाटलेल्या सात्रीला घट्ट धरत होती. तीच तिच्या इज्जतीची शेवटची ढाल होती. रविराजचे तेच शब्द तिच्या कानात घुमत होते. फक्त एक रात्र आणि मग तू मोकळी. हे शब्द जणू वितळलेल्या काचेप्रमाणे तिच्या ऐकण्यात घुसले होते. गायत्री, जी एका पंडिताची मुलगी होती आणि जिच्या रक्तात संस्कार, मर्यादा होती, तिच्यासाठी ही अट मृत्यूपेक्षाही भयानक होती. तिने ओलसर बापण्या उचलून समोर उभ्या असलेल्या त्या देखण्या रुबाबदार पण दगडी मनाच्या माणसाकडे पाहिलं, ज्याच्या डोळ्यात दयेचा लवलेशही नव्हता. गायत्रीने आपली सगळी हिंमत एकवटली. ती जाणून होती की ती एक असहाय्य मुलगी आहे, जिला सावत्र आईने विकून टाकलं आहे. पण तिला हेही माहीत होतं की आज जर ती गप्प राहिली तर तिची आत्मा कायमची मरेल. इज्जत गेल्यानंतर कदाचित ती एक क्षणही जगू शकणार नाही, आणि मरण्यापूर्वी एक शेवटचा प्रयत्न तरी करता येईल ना. थरथरत्या ओठांनी ती म्हणाली, मी तुमचे हात जोडते. माझ्याशी कोणताही नाजायज संबंध ठेवू नका. जर तुम्हाला मला मिळवायचंच असेल, तुमची किंमत वसूल करायची असेल, तर मला इज्जतीचं नाव द्या. माझ्याशी लग्न करा, जरी ते फक्त एका रात्रीसाठी का असेना. किमान मी या जगात आणि स्वतःच्या नजरेत तरी पापी ठरणार नाही. मला तुमची पत्नी बनवा, रखेल बनवू नका. गायत्रीचे हे शब्द ऐकून रविराज जबरदस्त हादरला.
तिच्याशी कोणताही संबंध ठेवण्याचा त्याचा तसा काहीही हेतू नव्हता. आजवर कुठल्याही मुलीच्या जवळ जाणे तर दूरच, पण त्याने कधी कोणत्या मुलीकडे नीट नजर टाकूनही पाहिले नव्हते. त्यामागचं कारण म्हणजे त्याची स्त्रीजातीबद्दलची तीव्र तिरस्कार. तो तर का कोण जाणे, त्या मुलीला तिथून वाचवून इथे घेऊन आला होता आणि सकाळ होताच तिला एखाद्या आश्रमात सोडून देण्याचा त्याचा विचार होता. पण आता तिची ही मागणी ऐकून रविराजच्या ओठावर उपहासपूर्ण स्मित उमटलं. त्याने खिशात हात घातला आणि खोलीत फिरू लागला. रविराज, ज्याला भावनांशी काहीही घेणं देणं नव्हतं, त्या मुलीचे वाहणारे अश्रूही त्याच्यावर काहीच परिणाम करत नव्हते. अचानक त्याच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली. त्याला त्याच्या आजीची ती अट आठवली, जी गेल्या 3 वर्षांपासून त्याच्या गळ्यात फास्यासारखी अडकलेली होती. वडिलांनी मृत्यूपूर्वी आपली सगळी संपत्ती आणि व्यवसायाची पॉवर ऑफ अटर्नी आजीच्या नावावर केली होती आणि वसियत केली होती की जोपर्यंत रविराज लग्न करून संसार थाटत नाही, तोपर्यंत त्याला व्यवसायावर पूर्ण अधिकार मिळणार नाही. रविराजला आपल्या व्यावसायिक साम्राज्यावर संपूर्ण ताबा मिळवण्यासाठी लग्नाची गरज होती आणि आजी कोणत्याही परिस्थितीत सून नसताना कागदांवर सही करायला तयार नव्हती. रविराज थांबला आणि त्याने गायत्रीकडे खोल नजर टाकली. ही मुलगी सुंदर होती, सुसंस्कृत घराण्यातली वाटत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती असहाय्य होती आणि पूर्णपणे त्याच्या ताब्यात होती. रविराजच्या मेंदूत एक क्षणात एक योजना तयार झाली. जर त्याने या मुलीशी लग्न केलं तर आजीची अट पूर्ण होईल. तो गायत्रीला हवेलीमध्ये घेऊन जाईल, आजीच्या पायाशी उभं करेल आणि त्या क्षणी तिच्याकडून पॉवर ऑफ अटर्नीवर सही करून घेईल आणि ज्या क्षणी संपत्ती त्याच्या नावावर होईल, त्या क्षणी तो गायत्रीला घटस्फोट देऊन मुक्त करेल आणि थोडे पैसे देऊन तिचं तोंड बंद करेल. त्याचं कामही होईल आणि ही मुलगी त्याच्यावर कुठलाही प्रश्न उभा करू शकणार नाही. हा सौदा त्याला अत्यंत फायद्याचा वाटला. त्याच्या चेहऱ्यावरील कडकपणा काहीसा सैल झाला आणि डोळ्यात स्वार्थाने भरलेली एक विचित्र चमक दिसू लागली. तो गायत्रीच्या जवळ गेला आणि वाकून म्हणाला, लग्न? ठीक आहे. जर तुला तुझी इज्जत वाचवण्याची एवढीच इच्छा असेल तर मी तुझ्याशी लग्न करेन, आत्ताच, या क्षणी. पण लक्षात ठेव गायत्री, हे लग्न तुझ्यासाठी आश्रय असू शकतं, माझ्यासाठी मात्र केवळ एक गरज आहे. यापेक्षा जास्त कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. गायत्रीला असं वाटलं जणू तिला नवं आयुष्यच मिळालं आहे. रविराजच्या आवाजातील थंडपणा आणि त्याच्या मनातील खरे हेतू तिला कळलेच नाहीत. तिच्यासाठी इतकंच पुरेसं होतं की ती पापापासून वाचत होती. रविराजने त्या क्षणी आपल्या मॅनेजरला फोन केला आणि जवळच्या मंदिरात सर्व व्यवस्था करण्याचा आदेश दिला. पाऊस अजूनही जोरात कोसळत होता. जेव्हा रविराज गायत्रीला घेऊन मंदिरात पोहोचला तेव्हा रात्रीच्या शांततेत ते मंदिर ओस पडलं होतं. दिव्यांच्या मंद उजेडात देवी देवतांच्या मूर्ती निशब्द साक्षीदारांसारख्या उभ्या होत्या. पंडितजींनी घाईघाईने मंत्र उच्चारले. गायत्रीसाठी ते क्षण स्वप्न आणि वास्तव यांच्या मधोमध झुलणाऱ्या एखाद्या अनोळखी प्रवासासारखे होते. जेव्हा रविराजने तिच्या भाडी कुंकू भरलं तेव्हा त्याचा हात निर्जीव होता. त्याच्या डोळ्यात प्रेमाचा लवलेशही नव्हता, उलट विजयाचा तो नशा होता, ज्यात त्याला स्पष्ट दिसत होतं की आता संपत्ती त्याच्या मुठीत येणार आहे. 7 फेरे घेताना गायत्रीने मनातल्या मनात शपथ घेतली की ती हे नातं निभवेल, परिस्थिती कितीही कठीण असली तरी. पण त्याचवेळी रविराज मनात विचार करत होता की हा सगळा देखावा जितक्या लवकर संपेल तितक्या लवकर त्याला ते कागद मिळतील ज्यासाठी त्याने हे सगळं रचलं होतं. लग्नविधी पूर्ण होताच रविराजने गायत्रीचा हात पकडला आणि जवळजवळ ओढतच तिला गाडीत बसवलं. आता गाडीचा रस्ता फार्म हाऊसकडे नव्हता तर शहराच्या दिशेने वळला होता, जिथे चौहान हवेली तिची वाट पाहत होती. संपूर्ण प्रवासात गाडी मृत्यूसारखी शांतता पसरली होती. गायत्री खिडकीबाहेर धावणारी झाडं, इमारती पाहत राहिली. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. ज्या हवेलीत ती चालली होती तिथे तिचं काय होणार याची तिला कल्पनाही नव्हती.
रविराजचं कुटुंब तिला स्वीकारेल ही लग्नगाठ तिच्यासाठी आणखी एक कैद ठरेल. दुसरीकडे रविराज गाडी चालवत आपल्या विचारात मग्न होता. त्याच्या ओठांवर विजयाचं स्मित तरंगत होतं. तो विचार करत होता की आजच रात्री आजीसमोर गायत्रीला उभं करून कागदांवर अंगठा उमटवून घेईन आणि सकाळ होताच तो या शहरातील सर्वात ताकदवान माणूस बनेल. आजीच्या बंधनातून त्याला कायमची मुक्तता मिळेल. जेव्हा गाडी श्रीमंत वस्तीत चिरून त्या आलिशान हवेलीच्या भव्य प्रवेशद्वारासमोर थांबली तेव्हा गायत्रीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. ती हवेली एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नव्हती. उंच भिंती, पसरलेला लॉन आणि झगमगाट करणाऱ्या रोषणाईतून हे स्पष्ट होत होतं की इथे राहणारे लोक साधेसुधे नव्हते. चौकीदाराने वाकून नमस्कार केला आणि जड लोखंडी गेट उघडले. रविराजने गाडी पोर्चमध्ये लावली आणि गायत्रीकडे थंड आदेश देणाऱ्या आवाजात म्हणाला, चल खाली उतर आणि लक्षात ठेव, आजींसमोर एक शब्दही बोलायचा नाही. फक्त शांत राहायचं आणि नवी लाजरी सून असल्याचं नाटक करायचं. बाकी सगळं मी पाहतो. गायत्रीने घाबरलेली मान हलवली आणि गाडीतून खाली उतरली. तिच्या पायात भीती, संकोच आणि थरथर एकत्र गुंतली होती. वाटेत रविराजने एका दुकानातून तिच्यासाठी कपडे घेतले होते आणि तिला बदलायला लावले होते. आता ती सध्या लाल साडीत गुंडाळलेली होती, पण तिच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीच्या गडद छाया थरथरत होत्या. रविराज पुढे सरसावला आणि त्याने तिचा हात धरला. तो स्पर्श गायत्रीला आधार देण्यासाठी नव्हता, तर तिला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी होता. दोघे मुख्य दरवाजाकडे निघाले. रात्र बरीच सरकली होती, त्यामुळे घरात शांतता पसरली होती. नोकरचाकर कदाचित झोपले असावेत, पण रविराजला माहीत होतं की आजी इतक्या लवकर झोपत नाहीत. त्या नक्कीच आपल्या खोलीत जाग्याच असतील. रविराज गायत्रीला घेऊन थेट आजींच्या खोलीकडे गेला. हवेलीच्या आतलं दृश्यही थक्क करून टाकणारं होतं. प्रत्येक वस्तू नीटनेटकी लावलेली होती. झुंबरांचा उजेड संगमरवरी फरशीवर चमकत होता. गायत्री नजर खाली घालून रविराजच्या मागोमाग चालत होती. तिचं हृदय कोरड्या पानासारखं थरथरत होतं. रविराजने आजींच्या खोलीचा दरवाजा न ठोठावता उघडला आणि आत प्रवेश केला. आजी मोठ्या पलंगावर उशीला टेकून पडल्या होत्या. दरवाजा उघडल्याचा आवाज होताच त्यांनी चष्मा मागून डोळे बारीक करून पाहिलं. यावेळी रविराजला पाहून त्या चकित झाल्या, पण ज्या क्षणी त्यांची नजर रविराज सोबत उभी असलेल्या लाल साडीतल्या मान खाली घातलेल्या मुलीवर पडली, त्यांच्या हातातून माळ निसटून खाली पडली. काही क्षण खोलीत दाट शांतता पसरली. ती शांतता जणू वादळाच्या आधीची होती. आजींनी थरथरत्या आवाजात विचारलं, रविराज, ही कोण आहे आणि यावेळी तू हिला इथे का घेऊन आलास? रविराजने गायत्रीचा हात थोडासा वर उचलला आणि चेहऱ्यावर बनावटी आनंद चढवत म्हणाला, आजी साहेब, तुम्ही नेहमीच म्हणत होतात ना की मी लग्न करून घर बसवावं, नाहीतर ही सगळी जायदाद आणि बिझनेस असेच पडून राहतील. तर बघा, मी तुमची इच्छा पूर्ण केली आहे. ही गायत्री आहे, माझी पत्नी आणि या हवेलीची सून. आजींना आपल्या कानांवर विश्वासच बसेना. आश्चर्य आणि धक्क्याच्या मिश्र अवस्थेत त्या पलंगावरून खाली उतरल्या आणि गायत्रीजवळ आल्या. गायत्रीने थरथरत्या हातांनी पुढे सरसावत आजींचे पाय धरले. हे तिचे संस्कार होते, जे तिने आपल्या वडिलांकडून शिकले होते. आजींनी गायत्रीचा चेहरा वर उचलला. गायत्रीची निष्पापता, तिचे मोठे भेदरलेले डोळे आणि कपाळावरचं ताजं कुंकू पाहून आजींच्या कठोर हृदयात अचानक मायेचा झरा उफाळून आला. त्यांना विश्वासच बसत नव्हता की लग्नाच्या नावाने तिरस्कार करणारा त्यांचा बंडखोर नातू अखेर मान्य झाला होता. आजींच्या डोळ्यात आनंदाश्रू भरून आले. त्यांनी गायत्रीला घट्ट मिठीत घेतलं आणि भावुक स्वरात म्हणाल्या, हे देवा, तुझे लाख लाख आभार. मला तर असंच वाटत होतं की आपल्या नातवाचं घर बसलेल्या पाहायच्या आधीच मी या जगातून निघून जाईन. दीर्घायुष्य लाभो बाळा.
सदैव सौभाग्यवती राहा. रविराज आपल्या यशावर मनातल्या मनात हसला. त्याचा बाण अगदी अचूक निशाण्यावर लागला होता. आजींनी गायत्रीच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि मग रविराजकडे नाराज नजरेने पाहिलं. तू तर मोठा लपलेला खेळाडू निघालास. आजीला काहीच सांगितलंच नाहीस. मी तर तुझं लग्न मोठ्या थाटामाटात करायचं ठरवलं होतं. तू माझा एकुलता एक नातू आहेस. आजींच्या अचानक उसळलेल्या आनंदात थोडीशी नाराजी मिसळली. रविराजच्या कपाळावर घाम आला. रविराजने कपाळावरचा घाम पुसत म्हणाला, आजीसाहेब, तुम्हीच तर म्हणत होतात ना की लवकर लग्न कर. आता केलं आहे तर प्रश्न का विचारताय? आता पटकन उद्यापर्यंत पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर करा. रविराजने तोच मुद्दा मांडला ज्यासाठी तो इथे आला होता. आजींनी जड आवाजात म्हटलं, आधी सुनेसाठी काही व्यवस्था तरी करू दे. तुला जायदादीची एवढी का घाई लागली आहे? मी काही सगळं घेऊन पळून जाणार नाही. आणि त्यांनी तात्काळ नोकराणीला हाक मारली की सुनेसाठी खोली तयार करा आणि मिठाई आणा. पण रविराजकडे वेळ कमी होता आणि संयम तर त्याहूनही कमी. हा भावनिक देखावा तो जास्त लांबवू इच्छित नव्हता. त्याने आजींच्या बोलण्यातच खंड पडत थंड हट्टी स्वरात म्हटलं, आजीसाहेब, मी तुमची अट पूर्ण केली आहे. लग्न केलं आहे जसं तुम्हाला हवं होतं. आता तुम्हीही तुमचं वचन पाळा. ते पॉवर ऑफ अटर्नीचे कागद कुठे आहेत? काढा आणि सही करा. मला उद्या सकाळीच वकिलांसोबत बैठक आहे आणि बिझनेसचा ताबा घ्यायचा आहे. तो आपल्या हट्टावर ठाम होता. आत्तापर्यंत गायत्रीवर प्रेमाचा वर्षाव करण्यात गुंग असलेल्या आजी रविराजच्या या उद्धटपणावर आणि घाईवर थबकल्या. काहीतरी गडबड आहे. म्हणूनच रविराज इतकी घाई करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी वळून रविराजकडे पाहिलं. ज्या डोळ्यात आत्तापर्यंत आनंद चमकत होता तिथे आता खोल समज आणि कडकपणा उतरला होता. त्या जग पाहिलेल्या स्त्री होत्या. रविराजची अस्वस्थता आणि त्याच्या डोळ्यात लपलेला लालच आजींच्या नजरेतून सुटला नाही. त्यांना स्पष्ट कळून चुकलं होतं की हे लग्न आनंदाने नव्हे तर मजबुरीने आणि जायदादीसाठी करण्यात आलं आहे. खोलीचं वातावरण पुन्हा एकदा बदललं. आनंदाची जागा तणावाने घेतली. एका कोपऱ्यात उभी असलेली गायत्री ही रविराजच्या आवाजात दडलेली स्वार्थी भावना स्पष्टपणे ओळखू शकली आणि तिचं काळीज धस्स झालं. खरंच हे लग्न फक्त कागदांच्या तुकड्यासाठीच केलं गेलं होतं का? आजीसाहेब हळूहळू कपाटाकडे गेल्या आणि ते उघडलं. रविराजच्या डोळ्यात चमक आली. त्याला वाटलं की आता त्या कागदपत्र काढणार, पण आजींनी कपाटातून कागद न काढता घराण्याचे कंगन बाहेर काढले आणि थरथरत्या गायत्रीच्या हातात अत्यंत प्रेमाने घातले. जणू रविराजची घाई त्यांच्या कानापर्यंत पोहोचलीच नव्हती. मग त्या शांतपणे परत येऊन आपल्या पलंगावर बसल्या. रविराजने अस्वस्थपणे विचारलं, आजीसाहेब, कागदपत्र? आजींनी रविराजच्या डोळ्यात डोळे घालून एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, रविराज, तू माझी एक अट मान्य केलीस याचा मला आनंद आहे. पण बेटा, मी भोळी नाही. मला माहीत आहे की तू हे लग्न कोणत्या हेतूने केलं आहेस. मला भीती आहे की कागदांवर सही मिळताच ही निष्पाप मुलगी या घराबाहेर काढली जाईल किंवा तिचंही भविष्य माझ्यासारखंच एकटेपणाचं होईल. रविराज चिडून गेला. राग आवरत म्हणाला, तुम्ही माझ्यावर संशय घेत आहात. मी लग्न केलं आहे हा पुरावा तुमच्यासमोर उभा आहे. अजून काय हवं आहे तुम्हाला? आजींनी हलकसं स्मित करत गायत्रीकडे पाहिलं आणि मग रविराजकडे वळून असा निर्णय ऐकवला की रविराजच्या पायाखालची जमीनच सरकली. आजी म्हणाल्या, संयम ठेव रविराज, एवढी काय घाई आहे? लग्न झालं पण वंशाचं काय? या घराण्याचा वारस कोण आणणार? तुझ्या वडिलांच्या वसियतीत फक्त लग्नाचा उल्लेख होता, पण माझ्या संमतीत एक अट अजून आहे. रविराजने आश्चर्याने विचारलं, कोणती अट? आजींनी ठामपणे सांगितलं, पॉवर ऑफ अटर्नीच्या कागदांवर माझी सही तेव्हाच होईल जेव्हा या घरात तुमच्या मुलाचं रडणं ऐकू येईल. जेव्हा मला खात्री होईल की हे लग्न खेळ नाही तर एक मजबूत नातं आहे.
जोपर्यंत गायत्रीच्या कुशीत तुझं मूल या घराण्याचा वारस येत नाही, तोपर्यंत जायदादीची जबाबदारी माझ्याच हातात राहील. हे ऐकताच रविराजच्या डोक्यात जणू स्फोट होऊ लागले. त्याला वाटलं तो आकाशातून थेट जमिनीवर आपटला आहे. दात ओठात आवळत तो म्हणाला, आजीसाहेब, हा कसला विनोद आहे? मुलाची अट? हे तुम्ही आधी सांगितलं नव्हतं. हे तर वचनभंग आहे. आजींनी कडकपणे उत्तर दिलं, हा वचनभंग नाही, तर या घराच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. मला पुरावा हवा आहे की तू या मुलीला सोडणार नाहीस, आणि तो पुरावा फक्त एक मुलंच असू शकतं, जे तुला आणि गायत्रीला कायमचं बांधून ठेवेल. आता जा, आपल्या नवरीला घेऊन खोलीत जा आणि विश्रांती घे. माझा निर्णय अंतिम आहे. रविराज रागाने मुठी आवळून उभाच राहिला. त्याची सगळी योजना कोलमडून पडली होती. ज्या सापड्यातून बाहेर पडण्यासाठी तो गायत्रीला सोबत घेऊन आला होता, तोच सापडा आता अधिक घट्ट झाला होता. आता तो गायत्रीला सोडूही शकत नव्हता आणि जायदादही मिळवू शकत नव्हता, जोपर्यंत त्यांच्यामध्ये खरा संबंध निर्माण होत नाही. आणि अपत्य म्हणजे गायत्रीसोबत आयुष्यभराचं बंधन, जे त्याला कधीच नको होतं. गायत्री शांत उभी राहून सगळं ऐकत होती. दोन माणसांच्या अहंकारात आणि जायदादीच्या लढाईत आपला प्यादासारखा वापर होत आहे, याची तिला तीव्र वेदना होत होती. पण आजींची ही अट तिचं आयुष्य नरक बनवेल की रविराजच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग उघडेल, याची तिला कल्पना नव्हती. रविराजने रागाने भरलेली एक घातक नजर गायत्रीवर टाकली, जणू या सगळ्या संकटाला तीच कारणीभूत आहे, आणि मग पाय आपटत खोलीबाहेर निघून गेला. गायत्री घाबरलेली थरथरत त्याच्या मागोमाग निघाली. आजी त्यांना जाताना पाहत राहिल्या आणि त्यांच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं, कारण त्यांना माहीत होतं की सोनं शुद्ध करण्यासाठी ते आगीत घालावंच लागतं, आणि ही नवी अट तीच आग होती. हवेलीच्या त्या विशाल भव्य आणि आलिशान शयनकक्षात शांतता इतकी दाट होती की सुई पडली तरी तिचा आवाज स्फोटासारखा वाटावा. भिंतींवर टांगलेली महागडी चित्र आणि छतावरून लटकणारा झुंबर गायत्रीच्या डोळ्यात बोचत होता. ती अजूनही दरवाजाला टेकून उभी होती. तिचं हृदय जखमी पक्ष्यांसारखं फडफडत होतं, कारण आजींच्या नव्या अटीने तिचं आयुष्य अशा बंद गल्लीत ढकललं होतं, जिथून परत फिरण्याचा कोणताही मार्ग तिला दिसत नव्हता. आणि पुढे जाण्यासाठी तिला आपल्या अंतरात्म्याची हत्या करावी लागणार होती. रविराज, जो रागाच्या आगीत अस्वस्थपणे फिरत होता, अचानक थांबला. त्याने आपल्या टायची गाठ सैल केली आणि एका झटक्यात ती काढून सोफ्यावर फेकून दिली. त्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. तो जलद पावलांनी गायत्रीकडे गेला आणि तिचा हात आणि मनगट लोखंडासारख्या पकडीत आवळत गुरगुरत म्हणाला, आज खूप आनंद झाला असेल ना तुला? आजींना आपल्या निष्पापपणाच्या जाळ्यात अडकवलंस तू. ही सगळी तुझीच चाल होती ना, की मूल होईपर्यंत मी जायदादीचा मालक बनू शकत नाही? तुला या घरात पाय रोवायचे आहेत आणि मग माझ्या संपत्तीवर राज्य करायचं आहे. गायत्रीने वेदनेने किंकाळी फोडली. रविराजची बोटं तिच्या नाजूक मऊ हातात खोलवर रुतत होती. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने रविराजकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा. मला आजींच्या अटीबद्दल काहीच माहिती नव्हती. मला स्वतःच कळत नाही अशा भोवऱ्यात मी अडकले आहे. मी फक्त तुम्ही सांगितले तेच केलं. मी गप्प राहिले. आता आजींना संततीची इच्छा आहे, तर त्यात माझा काय दोष? रविराजने तिरस्काराने तिला झटका दिला. गायत्री तोल जाऊन भिंतीवर आपटली. रविराजने बोट दाखवत इशारा दिला, आपली अवकात विसरू नकोस गायत्री. तू फक्त एक सौदा आहेस. 2 लाखात विकत घेतलेली एक वस्तू, आणि मी वस्तूंशी मन लावत नाही. आजींची अट आपली जागा आहे, पण माझा निर्णय अंतिम आहे. तू या खोलीत राहशील. जगाच्या नजरेत माझी बायको म्हणून ओळखली जाशील, पण या 4 भिंतींच्या आत तुझी किंमत एका अनोळखीपेक्षा जास्त नाही. मला तुझ्याकडून कोणतेही अपत्य नको आहे. प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी दुसरा मार्ग शोधेन,
पण तुला माझ्याजवळ येऊ देणार नाही. आज रात्री तू या सोफ्यावर झोपशील आणि मी पलंगावर. आणि खबरदार, माझ्या झोपल्यानंतर जरासा आवाजही काढलास तर. गायत्रीने शांतपणे मान खाली घातली. तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच उरले नव्हते. ती आकसून सोफ्याच्या कोपऱ्यात जाऊन बसली आणि आपल्या लाल साडीचा पदर स्वतःभोवती घट्ट गुंडाळून घेतला. ही तिची पहिली रात्र होती, पण तिच्या डोळ्यात स्वप्नांऐवजी भीती आणि अपमानाच्या छाया तरंगत होत्या. रविराजने दिवे बंद केले आणि पलंगावर जाऊन झोपला. गायत्री अंधारात आपल्या नशिबावर अश्रू ढाळत राहिली. तिला वाटत होतं, ही रात्र कधीच संपणार नाही, पण वेळेचं चक्र थांबत नाही. सकाळचा सूर्य किरणांसह उगवला आणि हवेलीमध्ये हालचाल सुरू झाली. गायत्री, जी रात्रभर जागी होती, पटकन उठली आणि स्नानगृहात जाऊन स्वतःला सावरलं. तिला आजींसमोर आनंदी नववधूचं रूप धारण करायचं होतं. ती खाली हॉलमध्ये पोहोचली तेव्हा आजीसाहेब नोकरांना सूचना देत होत्या. गायत्रीला पाहताच त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. त्यांनी तिला जवळ बसवलं आणि प्रेमाने कपाळावर चुंबन दिलं. थोड्याच वेळात रविराजही खाली आला, चेहऱ्यावर तीच बनावटी हसू ओढून जी तो आजींसमोर नेहमी लावायचा. आजींनी नोकरणीला खूण केली. एक मोठी चांदीची परात आणली होती, ज्यात दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या भरलेल्या होत्या आणि त्यात एक अंगठी टाकली होती. ही अंगठी शोधण्याची रसम होती, जी या घरात लग्नाचा महत्त्वाचा भाग मानली जात होती. आजी हसत म्हणाल्या, चला पाहूया, या नात्यात आयुष्यभर कुणाचं राज्य चालणार. जो अंगठी शोधेल तोच घरचा मालक असेल. गायत्री आणि रविराज यांना समोरासमोर बसवण्यात आलं. गायत्रीचं मन या खेळात अजिबात नव्हतं, कारण तिला माहीत होतं की तिची अवस्था कैद्यापेक्षा वेगळी नाही आणि कैद्याचं राज्य नसतं. तरीही आजींच्या आनंदासाठी तिने दुधाने भरलेल्या परातीत हात घातला. दुसरीकडे रविराजनेही हात घातला. दुधात दोघांचे हात एकमेकांना लागले तेव्हा रविराजच्या स्पर्शाने गायत्रीला जणू विजेचा झटका बसला. ती घाबरून हात मागे घ्यायला लागली, पण रविराजने दुधातच तिची मनगट पकडली. गायत्री दचकून रविराजकडे पाहू लागली. रविराजच्या डोळ्यात थंड युद्ध पेटलेलं होतं. त्याची नजर स्पष्ट सांगत होती, जिंकण्याचा प्रयत्नही करू नकोस. रविराज हळूच गायत्रीच्या चेहऱ्याजवळ आला, इतका जवळ की पाहणाऱ्यांना तो प्रेम करत असल्याचा भास झाला. पण कुजबुजत्या आवाजात म्हणाला, तू हारण्यासाठी जन्माला आली आहेस गायत्री. जिंकणं फक्त माझंच आहे. लक्षात ठेव, तू विक्रीसाठी आहेस आणि मी खरेदीदार. गायत्रीच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले. त्या एका वाक्याने तिचं काळी चिरून टाकलं होतं. पूर्णपणे तुटून तिने आपली बोटं सैल सोडली आणि अंगठी रविराजकडे सरकली. रविराजने क्षणाचाही विलंब न करता अंगठी मुठीत आवळली, बाहेर काढली आणि हवेत उंचावत दाखवली. आजी आणि नोकरांनी टाळ्या वाजवल्या. आजी हसत म्हणाल्या, अरे वा रवी, दिसतंय सुनबाई आयुष्यभर तुझंच ऐकणार. रविराजने विजयाच्या नजरेने गायत्रीकडे पाहिलं, जणू शब्दांशिवाय म्हणत होता, पाहिलंस ना माझं स्थान. त्यानंतर आजींनी घराण्याचे दागिने काढले. जड हिरांचा एक मोठा संच आणि सोन्याच्या बांगड्यांनी गायत्रीला सजवलं. पण ते सगळे दागिने गायत्रीला फुलांच्या माळेसारखे नाही, तर काट्यांच्या माळेसारखे टोचत होते. कारण तिला हे चांगलंच माहीत होते की सगळं फक्त दिखावा आहे. रविराज तिला कधीही मनापासून स्वीकारणार नाही. दिवस जात गेले आणि गायत्रीने स्वतःला परिस्थितीच्या साच्यात बसवून घेतले. ती दिवसभर आजींची सेवा करत असे, घरकामात हातभार लावत असे आणि रात्री शांतपणे सोफ्यावर झोपत असे. रविराज आणि तिच्यात बोलणं फारच कमी होतं. तो तिला पूर्णपणे दुर्लक्ष करत होता, जणू तिचं अस्तित्वच नाही. आणि मग एक रात्र अशी आली की हवामानाने अचानक कलाटणी घेतली. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हवेलीला वेढून टाकले. रात्रीचे 2 वाजले होते आणि रविराज अजूनही घरी परतला नव्हता. गायत्रीचं मन उगाचच अस्वस्थ होत होतं. ती वारंवार खिडकीत जाऊन बाहेर पाहत होती.
अचानक खाली गेट उघडल्याचा आवाज आला. गायत्री धावत खाली आली. तिने पाहिलं, रविराज प्रचंड दारूच्या नशेत धुंद होऊन आत येत होता. त्याचे कपडे पूर्ण भिजलेले होते, केस विस्कटलेले होते आणि तो भिंतींचा आधार घेत चालण्याचा प्रयत्न करत होता, पण तोल जाऊन पडणारच होता. तेवढ्यात गायत्रीने झडप घालून त्याला सावरलं. रविराजने झटक्यात तिच्याकडे पाहिलं. त्याचे डोळे लाल झाले होते आणि तोंडातून दारूचा तीव्र वास येत होता. त्याने गायत्रीला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या पायात ताकद नव्हती आणि तो तिथेच जिन्यावर कोसळून बसला. गायत्रीने घाबरत थरथरत्या आवाजात म्हटलं, रविराज, सावकाश या, मी तुम्हाला खोलीपर्यंत घेऊन जाते. पण रविराजने तिचा हात झटकला आणि कडव्या आवाजात ओरडला, दूर राहा माझ्यापासून. तुम्ही सगळ्या बायका सारख्याच असतात, कपटी, फसव्या. सगळ्यांची एक किंमत असते. सगळ्या विकल्या जातात. माझी आईही विकली गेली आणि तूही विकली गेलीस. गायत्री स्तब्ध झाली. पहिल्यांदाच तिला रविराजच्या देशामागचं खरं कारण समजलं. तो जखम होता जो रविराज आपल्या छातीत लपवून फिरत होता. त्याच्या आईच्या वागण्याने त्याला स्त्रीजातीचा द्वेष करायला शिकवलं होतं. त्या क्षणी गायत्रीला रविराजवर राग आला नाही, उलट दया आली. तिला उमगलं की हा माणूस क्रूर नाही तर प्रचंड दुःखी आहे. त्याच्यातला तो लहान मुलगा आजही रडत होता, ज्याला त्याच्या आईने सोडून दिलं होतं. रविराजच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करून गायत्रीने त्याला सावरून उभं केलं. रविराज इतका अशक्त होता की त्याचं संपूर्ण ओझं गायत्रीवर आलं. कशीबशी ती त्याला ओढत खोलीपर्यंत घेऊन आली आणि पलंगावर झोपवलं. रविराज तीव्र तापात फणफणत होता आणि सतत बडबड करत होता. गायत्रीने लगेच त्याचे बूट काढले, टॉवेलने त्याचे ओले केस पुसले आणि थंड पाण्याच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवू लागली. संपूर्ण रात्र गायत्री त्याच्या उशीजवळ बसून राहिली. कधी त्याचा हात अलगद कुरवाडत होती तर कधी कपाळावर पट्टी बदलत होती. रात्रीच्या कुठल्या तरी प्रहरात रविराजने अर्धवट शुद्धीत गायत्रीचा हात धरला. तिला स्वतःकडे ओढत लहान मुलासारखा सिसकून म्हणाला, जाऊ नकोस, मला सोडून जाऊ नकोस, मी एकटा पडेन. मम्मा, मला सोडू नकोस. गायत्रीचं काळीज एकदम वितळलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळून रविराजच्या चेहऱ्यावर पडले. तिने त्याच्या केसातून बोटं फिरवत अलगद त्याच्या गालावर ओठ टेकवले आणि अतिशय मृदू आवाजात म्हणाली, मी कुठेही जात नाही, मी इथेच आहे, तुमच्याजवळ. तो क्षण त्यांच्या दोघांमधील गोठलेल्या बर्फाच्या भिंतीत पडलेली पहिली तडा होता. गायत्रीला जाणवलं की या कठोर कवचामागे एक अतिशय कोमल हृदय दडलेला आहे, ज्याला फक्त प्रेम आणि आपुलकीची गरज आहे. कदाचित थंडीमुळे रविराजचं शरीर थरथरत होतं. गायत्री हळूहळू त्याच्या अंगावरची ब्लँकेट बाजूला करत त्याच्या अधिक जवळ आली आणि त्याला लहान बाळासारखं आपल्या कुशीत सामावून घेतलं. रविराजलाही तिच्या आधारात शांतता मिळू लागली, पण रविराजच्या उबदार श्वासांनी तिला अस्वस्थ केलं. त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या अस्तित्वावर सरकू लागला. तो पूर्ण शुद्धीत नव्हता, तरीही त्या मऊ स्पर्शाच्या जाणीवेने त्याच्या भावना भडकू लागल्या. रविराज, सोडा मला, गायत्री गोंधळून म्हणाली. पण तो तिला अधिक घट्ट कवटाळत म्हणाला, नाही, कृपया जाऊ नकोस. हळूहळू तो तिला स्वतःकडे अधिक जवळ ओढू लागला. त्याच्या स्पर्शात, ओठांच्या मृदू स्पर्शात गायत्रीचं अस्तित्वही हलू लागलं. जेव्हा रविराजने तिच्या साडीचा पदर बाजूला करून तिच्या ब्लाऊजच्या दोऱ्या सैल केल्या, तेव्हा गायत्रीने हुंदके देत डोळे मिटून घेतले. आणि मग तो क्षण आला जेव्हा रविराज तिच्या नाजूक धडधडीत प्रेमात उतरू लागला. वेदना आणि गुंगीतल्या हुंदक्यांनी गायत्रीचे ओठ थरथरले. ती पूर्णपणे असहाय्य होऊन स्वतःला रविराजच्या स्वाधीन करत होती. सकाळी रविराजचे डोळे उघडले तेव्हा त्याचं डोकं जड झालं होतं. त्याने पाहिलं, तो ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला होता आणि गायत्री त्याच्या शेजारी शांत झोपलेली होती. रविराजला रात्रीचे धुसर क्षण आठवू लागले. पहिल्यांदाच त्याच्या मनात
गायत्रीसाठी एक वेगळीच जाणीव निर्माण झाली. त्या घटनेनंतर रविराजच्या वागण्यात थोडासा बदल जाणवू लागला होता. तो आता गायत्रीवर उगाच राग काढत नव्हता, ओरडत नव्हता आणि कधीकधी जेवणाच्या टेबलावर तिच्याकडे पाहायचाही. तरीसुद्धा दोघांमधील अंतर कायम होतं, कारण त्या एका रात्रीनंतर रविराज पुन्हा कधीच तिच्याजवळ आला नव्हता. अशातच करवा चौथचा सण आला. तो दिवस, ज्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी दिवसभर उपाशीपोटी राहतात. हवेलीतही तयारी जोरात सुरू होती. आजीसाहेबांनी गायत्रीला खास बजावलं होतं की तिने हा व्रत नक्की करावा. गायत्रीने मग दिवसभर पाण्याचा थेंबही तोंडात टाकला नाही. ही गोष्ट रविराजला कळताच तो संध्याकाळी ऑफिसमधून लवकर घरी आला आणि थेट खोलीत गेला. तिथे गायत्री आरशासमोर उभी राहून तयारी करत होती. तिने हिरवी बनारसी साडी नेसली होती, केसात गजरा माळला होता आणि हातांवर मेहंदी रंगली होती. ती खूपच सुंदर दिसत होती, पण अशक्तपणामुळे तिचा चेहरा फिकट पडला होता. रविराज रागाने म्हणाला, "हे काय नाटक आहे गायत्री? तुला माहीत आहे ना, हे लग्न फसवा आहे. मग कुणासाठी स्वतःला त्रास देतेस? उपाशी का आहेस? आणि काय सिद्ध करायचं आहे तुला?" गायत्री शांतपणे त्याच्याकडे वळून पाहत मृदू आवाजात म्हणाली, "मला काहीच सिद्ध करायचं नाही रविराजजी. लग्न कसंही असो, पण माझ्यासाठी हा कुंकू आणि हे नातं खरं आहे. मी तुमच्या नावाचं व्रत ठेवलं आहे आणि ते पूर्ण करणारच." रविराज चिडला. त्याने ताटातून पाण्याचा ग्लास उचलून तिच्या ओठांजवळ आणला आणि चिडून म्हणाला, "हे पाणी पिऊन टाक. मला तुझ्या त्यागाची गरज नाही. हे सगळं ढोंग आहे. मला काही झालं तर तुझ्या उपवासाने मी वाचणार नाही. पिऊन टाक हे." गायत्रीने चेहरा फिरवला आणि ठामपणे म्हणाली, "सौदा शरीराचा झाला होता. तुम्ही मला विकत घेतलं होतं, पण हे नातं आत्म्याचं आहे. तुम्ही माझे पती आहात. माझी प्रार्थना आहे की तुमचं आयुष्य दीर्घ असो, चंद्र निघेपर्यंत, आणि तुम्ही स्वतः हाताने पाणी पाजेपर्यंत मी हे पाणी पिणार नाही." रविराजने रागाने ग्लास टेबलावर आपटला आणि खोलीबाहेर निघून गेला. ही मुलगी नक्की कोणत्या मातीची बनली आहे हे त्याला समजत नव्हतं. तो जितका तिला अपमानित करत होता तितकीच ती निष्ठा दाखवत होती. संध्याकाळ सरली आणि रात्रीचा अंधार पसरला. आजी आणि घरातील इतर बायका छतावर चंद्राची वाट पाहत होत्या. गायत्री देखील एका कोपऱ्यात उभी होती. भूक आणि तहानेने तिचे ओठ कोरडे पडले होते, पाय थरथरत होते आणि तिला भोवळ येत होती. पण तिची नजर आकाशावर खिळलेली होती. अखेर ढगांच्या आडून चंद्र दिसला. आजी आनंदाने ओरडल्या, "चंद्र निघाला." गायत्रीने थरथरत्या हातांनी चाळणी उचलली आणि दिवा लावला. आधी तिने चंद्र पाहिला आणि मग चाळणीमधून रविराजचा चेहरा पाहण्यासाठी वळली, जो थोड्याच अंतरावर कपाळावर आठ्या घालून उभा होता. गायत्री जशी रविराजकडे पाऊल टाकू लागली तसंच तिच्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. अशक्तपणाने तिला पकडलं आणि ती डगमगत खाली पडू लागली. रविराज, जो क्षणभर निष्काळजीपणे उभा होता, तो विजेसारखा पुढे झेपावला आणि गायत्रीला जमिनीवर पडण्याआधीच आपल्या मजबूत बाहूंमध्ये सावरलं. गायत्री अर्धबेशुद्ध अवस्थेत होती. रविराजच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती. त्याने लगेच जवळ ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि गायत्रीच्या ओठांना लावला. बेशुद्ध अवस्थेत तिने पाण्याचे घोट घेतले. थंड पाणी घशात उतरताच तिला शुद्ध आली. तिने डोळे उघडले आणि रविराजला पाहिलं, जो काळजीने तिच्याकडे पाहत होता. आजी आणि नोकर-चाकर हे दृश्य पाहून हसत होते. त्यांच्या दृष्टीने हे प्रेमाचं टोक होतं की नातवाने पडणाऱ्या पत्नीला सावरलं आणि तिला पाणी पाजलं. रविराजला जाणवलं की नकळतच त्याने गायत्रीचं व्रत पूर्ण केलं आहे. त्याने तिला सरळ उभं केलं आणि हळूच म्हणाला, "तू वेडी आहेस का? जीव घेशील का स्वतःचा?" गायत्रीने अशक्त हास्य करत म्हटलं, "माझा जीव तर तुमच्या हातात आहे. फक्त तुम्ही सुरक्षित राहा."
त्या क्षणी रविराज काहीच बोलू शकला नाही. त्याच्या कोरड्या मनावर प्रेमाचा पहिला थेंब पडला होता. करवा चौथचा तो चंद्र गायत्रीच्या जिंकण्याचा आणि रविराजच्या अहंकाराचा पराभवाचा साक्षीदार ठरला. त्या रात्री रविराजला पहिल्यांदाच जाणवलं की गायत्री आता त्याच्यासाठी फक्त एक सौदा उरलेली नाही, तर त्याच्या आयुष्याचा असा भाग बनत चालली आहे ज्याला तो इच्छेनेही वेगळं करू शकत नाही. मात्र त्याला हे माहीत नव्हतं की अजूनही अनेक वादळं बाकी आहेत, जी त्यांच्या या नाजूक नात्याची परीक्षा घेणार आहेत. करवा चौथची ती भावूक रात्र सरल्यानंतर हवेलीच्या वातावरणात एक शांत, न बोलता येणारा बदल जाणवू लागला. जर रविराजने तोंडाने काहीही मान्य केलं नव्हतं आणि ना त्याच्या वागण्यात थंड वागण्यात काही खास ऊब आली होती, पण त्याच्या डोळ्यात गायत्रीसाठी असलेला तो पूर्वीचा तिरस्कार आता उरलेला नव्हता. तो गायत्रीकडे आता विकत घेतलेली वस्तू म्हणून नाही, तर एक जिवंत माणूस म्हणून पाहू लागला होता, जिच्या छातीतही हृदय धडधडत असतं. नाश्त्याच्या टेबलावर गायत्री रविराजला चहा करून देत असे, तेव्हा त्यांच्या बोटांचा स्पर्श झाला तरी रविराज आता मागे घेत नसे. उलट तो तिच्याकडे एक खोल नजर टाकून पुन्हा फोनमध्ये गुंतून जाई. ही न बोलता दिलेली संमती गायत्रीसाठी मोठ्या विजयासारखी होती, पण नियतीला कदाचित हा दिलासा मान्य नव्हता. हवेलीत एका मोठ्या समारंभाची तयारी सुरू झाली. हा चौहान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या सिल्वर जुबिलीचा सोहळा होता, जो आजी मोठ्या थाटामाटात साजरा करू इच्छित होत्या आणि त्याच वेळी शहरातील सर्व श्रीमंत व उद्योगपतींसमोर आपल्या नव्या सुनेची शोभा मिरवू इच्छित होत्या. या कार्यक्रमाचं नाव ऐकताच गायत्री घाबरली. तिला गर्दीची भीती वाटत होती, विशेषतः त्या श्रीमंत लोकांच्या खोट्या मैफिलींची, जिथे चेहऱ्यावर मुखवटे आणि मनात दांभिकपणा भरलेला असतो. पण आजींचा आदेश टाळता येणारा नव्हता. कार्यक्रमाच्या संध्याकाळी हवेली नववधूसारखी सजवली गेली. सर्वत्र दिव्यांची रोषणाई होती आणि शहरातील महागड्या गाड्या हवेलीच्या पोर्चमध्ये उभ्या होत्या. गायत्री आपल्या खोलीत तयार होत होती. आज तिने गडद निळ्या रंगाची जड साडी नेसली होती, जी रविराजने स्वतः तिच्यासाठी निवडली होती. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. गळ्यात हिऱ्यांचा हार आणि रविराजच्या नावाचं कुंकू झळकत होतं, पण तिच्या डोळ्यात दडलेली भीती स्पष्ट दिसत होती. तिला वाटत होतं की आज काहीतरी वाईट घडणार आहे. दरवाजा उघडला आणि रविराज आत आला. आज त्याने काळी शेरवानी घातली होती आणि तो एखाद्या राजकुमारापेक्षा कमी वाटत नव्हता. रविराजची नजर गायत्रीवर पडताच त्याचे पाय तिथेच थबकले. निळ्या रंगात ती जणू चंद्राचा तुकडा भासत होती. रविराजच्या हृदयाची धडधड क्षणभर विस्कळीत झाली. तो हळूहळू तिच्याजवळ गेला आणि आरशात तिचं प्रतिबिंब पाहत म्हणाला, आज तू खऱ्या अर्थाने चौहान कुटुंबाची शान दिसतेस गायत्री. लक्षात ठेव, खाली असे अनेक लोक असतील जे माझ्या नाशाची वाट पाहत आहेत. त्यांच्यासमोर कधीही कमकुवत दिसू नकोस. माझा हात घट्ट धरून ठेव आणि सतत हसत राहा, कारण तुझं हास्यच माझी ताकद असेल. हे ऐकून गायत्री आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. पहिल्यांदाच रविराजने तिला आपली ताकद म्हटलं होतं. गायत्रीने हळूच मान डोलावली आणि आपला हात रविराजच्या हातात दिला. त्याच्या मजबूत पकडीने तिला एक वेगळाच सुरक्षिततेचा अनुभव दिला. दोघे जिना उतरून हॉलमध्ये आले तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. लोक कुजबूज करू लागले की रविराजची पत्नी किती सुंदर आहे. आजीचा ऊर अभिमानाने फुलून आला. त्यांनी पुढे येऊन दोघांना जवळ घेतलं आणि पाहुण्यांशी ओळख करून द्यायला सुरुवात केली. पार्टी शिखरावर पोहोचली होती. सर्वत्र हास्याचे ठहाके आणि ग्लासांचे आवाज घुमत होते. गायत्री रविराजसोबत चालत होती आणि प्रत्येक भेटणाऱ्याला हसून अभिवादन करत होती. तिला वाटू लागलं की कदाचित आता तिचं आयुष्य सावरत आहे. कदाचित आता ती या घराचीच होऊन राहील. पण तेवढ्यात हवेलीच्या मुख्य दरवाजाजवळ एक हालचाल झाली. गायत्रीची नजर तिकडे गेली आणि तिचं रक्त गोठल्यासारखं झालं. पायाखालची ताकद निघून गेली. चेहरा पांढरा फटक पडला. दरवाजात
विक्रमसिंग उभा होता, तोच राक्षस ज्याने गायत्रीच्या अब्रूवर हात टाकला होता आणि ज्याच्या तावडीतून रविराजने तिला वाचवून आणलं होतं. विक्रमच्या डोळ्यात आजही तीच वासना आणि सुडाची आग पेटलेली होती. तो बिनबोलावता आला होता, केवळ रविराजला अपमानित करण्यासाठी. रविराजनेही विक्रमला पाहिलं. त्याचे जबडे घट्ट झाले आणि मूठ आवळली गेली. विक्रमचं इथे येणे धोक्याशिवाय नाही हे त्याला माहीत होतं. विक्रम विषारी हसत होता. रविराज आणि गायत्रीकडे तो पुढे सरकला. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. विक्रमच्या खऱ्या स्वभावाची कल्पना नसलेल्या आजीसाहेबांनी त्यालाही पाहुण्यात समजलं. जवळ येत विक्रम मोठ्या आवाजात म्हणाला, "अभिनंदन रविराज, काय जबरदस्त पार्टी आहे आणि काय सुंदर जोडी आहे. मला तर आश्चर्य वाटतंय की तू इतक्या लवकर लग्न केलंस आणि आम्हाला कळलंच नाही, कारण या मौल्यवान वस्तूची पारख तर सगळ्यात आधी मीच केली होती." विक्रमच्या आवाजातील घाणेरडेपणा तिथे उभ्या असलेल्या लोकांनाही जाणवला. रविराजने गायत्रीला आपल्या मागे लपवत विक्रमच्या डोळ्यात डोळे घालून गर्जना केली, "आपल्या मर्यादेत राहा विक्रम. इथे तू पाहुणा नाहीस. सन्मानाने निघून जा, नाहीतर गार्ड्स तुला उचलून बाहेर फेकतील." विक्रमने जोरात ठसका लावून हसणं केलं, ज्यामुळे संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. संगीत थांबलं आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे वळलं. विक्रमने उपरोधिक नजरेने आजीसाहेबांकडे पाहत म्हटलं, "अरे, तुम्ही तुमच्या नातवाला थांबवणार नाही का? मी तर फक्त जुन्या आठवणी ताज्या करत होतो. शेवटी या सुनेचा आणि माझा सौदा जवळजवळ ठरलेलाच होता, पण तुमच्या नातवाने डाव जिंकला. नाहीतर आज तुमच्या हवेलीची शोभा बनण्याऐवजी मी माझ्या खोलीची रौनक बनवले असते." आजीच्या चेहऱ्यावरचे रंग उडून गेले. त्यांनी कठोर स्वरात विचारले, "काय बडबड करतोयस तू? शुद्धीत आहेस ना? ही गायत्री आहे, एका सन्मानित घराण्याची मुलगी." विक्रमने हातातला ग्लास जमिनीवर आपटला. काच फुटण्याचा आवाज घुमला आणि विक्रमने आपले खरी रूप दाखवत ओरडला, "सन्मानित? वा आजी वा. तुमचा नातू तुम्हाला किती मोठं मूर्ख बनवत आहे. यालाच विचारा, ही मुलगी कुठून आणली? याने तिच्याशी लग्न केलं आहे की तिला विकत घेतलं आहे?" हॉलमधील प्रत्येकाचा श्वास थांबला. गायत्री जमिनीत गडप व्हावं अशी वाटत होती. ती रविराजच्या शर्टाला घट्ट धरून थरथरत होती. रविराजने विक्रमचा कॉलर पकडला आणि गुरकावला, "तोंड बंद ठेव कुत्र्या." पण विक्रमने त्याचा हात झटकला आणि सर्वांसमोर सत्य उघड केलं. "का बंद ठेवू? हे खोटं आहे का की या मुलीच्या सावत्र आईने तिला काही लाख रुपयात मला विकण्याचा सौदा केला होता? हे खोटं आहे का की तू मध्ये पडून 2 लाखांची बोली लावलीस आणि तिला विकत घेऊन आलास? ही बायको नाही, ही तर माल आहे, जो रविराज चव्हाणने आपल्या पैशांच्या जोरावर विकत घेतला आहे. हिची किंमत 2 लाख होती, ती तुमच्या नातवाने 5 लाख केली. ही तुमच्या घराची सून नाही, तर हिचा सौदा भरलेल्या मैफिलीत झाला होता." विक्रमचे शब्द बॉम्बसारखे हवेलीवर आदळले. आजींना जणू कोणीतरी हृदयावर खंजीर चावल्यासारखं वाटलं. त्या अविश्वासाने कधी अविराजकडे तर कधी गायत्रीकडे पाहत होत्या. रविराजच्या डोळ्यात असहाय्यता होती, कारण सुरुवात तिथूनच झाली होती. त्यांनी थरथरत्या हातांनी रविराजकडे बोट दाखवत विचारले, "रविराज, हे खरं आहे का? तू हिला विकत घेतलंस का?" रविराज पुढे सरसावला, "आजी, माझं ऐका." पण आजी ओरडल्या, "फक्त हो किंवा नाही उत्तर दे. तू पैसे दिलेस का?" रविराजने मान खाली घातली आणि हळू आवाजात म्हणाला, "हो, मी पैसे दिले होते." एवढ्यातच त्यांच्या डोळ्यात तिरस्काराची आग पेटली. त्यांचा जुना कौटुंबिक मान एका क्षणात मातीमोल झाला. त्यांनी रडणाऱ्या गायत्रीकडे पाहिलं. गायत्री रडत रडत हात जोडून पुढे आली, "आजी, माझ्यावर विश्वास ठेवा. मी निर्दोष आहे." तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच जोरदार थप्पड बसली. गायत्री जमिनीवर पडली.
ओठातून रक्त वाहू लागलं. त्या संतापाने थरथरत होत्या. आजी म्हणू नकोस, तू बाजारूबाई आहेस, माझ्या घराला अपवित्र केलंस, लगेच इथून निघून जा. गायत्री जमिनीवर कोसळून रडत होती. ती रविराजकडे आशेने पाहत होती, पण आजीची अवस्था पाहून रविराज गप्प राहिला. त्याची ही शांतता गायत्रीच्या कफनातील शेवटची कीळ ठरली. विक्रम समाधानाने हसत होता. त्यांनी नोकरांना हुकूम दिला, हिला बाहेर फेका आणि तिचं सगळं सामानही. गायत्री तडफडत रविराजला म्हणाली, तुम्ही जाणता मी पवित्र आहे, आपण मंदिरात लग्न केलंय. पण रविराज दगडासारखा उभा राहिला. 2 नोकरांनी तिला पकडून बाहेर नेलं. ती रडत राहिली, विनवण्या करत राहिली, पण त्या निर्दयी गर्दीत तिचं कोणीच नव्हतं. थोड्याच वेळापूर्वी तिची स्तुती करणारे तेच लोक आता तिला तुच्छतेच्या नजरेने पाहत होते, जणू ती काही घाण होती. नोकरांनी गायत्रीला ओढतच दरवाजाकडे नेण्यास सुरुवात केली. तिच्या महागड्या साडीचा पदर फरशीवर घासत होता आणि तिची स्वप्न चुरडली जाऊन विखरली जात होती. उंबरठ्यावर पोचल्यावर गायत्रीने शेवटच्यांदा वळून रविराजकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात तक्रार होती, वेदना होत्या आणि एक मूक प्रश्न होता की तूही मला अपमानित केलंस. रविराजने नजर चुकवली आणि त्या क्षणी गायत्रीचं हृदय कायमचं तुटून पडलं. त्या भव्य हवेलीच्या फाटकाबाहेर तिला ढकलून दिलं गेलं आणि जड लोखंडी दरवाजा तिच्या तोंडावर बंद झाला. बाहेर रात्रीचं काळोख होतं आणि आत जल्लोषाची रोषणाई होती, जी आता शोकात बदलली होती. गायत्री रस्त्यावर एकटीच पडून होती. तिच्या गालावर थप्पडीचा डाग जळजळ करत होता आणि हृदयावर रविराजच्या विश्वासघाताची जखम सल बनून ठसठसत होती. हवेलीचे जड लोखंडी दरवाजे जेव्हा गायत्रीच्या चेहऱ्यावर बंद झाले, तेव्हा तिच्या आयुष्यातील एक अध्यायही कायमचा बंद झाला. बाहेर गल्लीत खोल शांतता होती आणि रात्रीचा अंधार एका भुकेल्या लांडग्यासारखा तोंड उघडून उभा होता. गायत्रीचे अनवाणी पाय रस्त्याच्या थंड पृष्ठभागावर गोठत होते, पण तिच्या हृदयात पेटलेली आग या थंडपणापेक्षा कितीतरी तीव्र होती. आजींच्या थप्पडीचा ठसा तिच्या गालावर अजूनही जळजळत होता आणि कानात तेच शब्द घुमत होते, तुझी लायकी माझ्या जोडी इतकीही नाही. जी मुलगी थोड्याच वेळापूर्वी चव्हाण कुटुंबाची इज्जत म्हणून ओळखली जात होती, तिलाच आता कचऱ्यासारखं बाहेर फेकण्यात आलं होतं. गायत्री डगमगत्या पावलांनी रस्त्यावर चालू लागली. तिला माहीत नव्हतं की कुठे जायचं. तिच्याजवळ ना पैसे होते, ना डोक्यावर छप्पर, ना कुणी आपलं. ती फक्त चालत राहिली आणि डोळ्यातून अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. दुसरीकडे हवेलीच्या आतलं दृश्य एखाद्या दुःखापेक्षा कमी नव्हतं. गायत्रीला बाहेर काढल्यानंतर हॉलमध्ये उपस्थित असलेले सगळे लोक कुजबूज करत हळूहळू निघून गेले होते. विक्रमसिंह आतल्या घाणेरड्या डावात यशस्वी होऊन विषारी हास्यासह तिथून निघून गेला, पण मागे उद्ध्वस्तपणा सोडून. आजी सोफ्यावर थकून बसल्या होत्या. त्यांचा श्वास घाईघाईने चालला होता आणि त्या सतत छाती चोळत होत्या. रविराज जिथून गायत्रीला ढकलून बाहेर काढलं गेलं होतं, तिथेच दगडासारखा उभा होता. त्याची नजर बंद दरवाजावर खिळलेली होती. त्याचं अंतर्मन त्याला सतत दोष देत होतं. त्याला वाटत होतं की गायत्रीला नाही तर स्वतःच्या आत्म्यालाच त्याने या घरातून बाहेर काढला आहे. अचानक रविराजच्या आतला ज्वालामुखी फुटला. त्याने जोरात किंचाळी मारली आणि जवळची सजावटीची मेज लाथ मारून उलथवली. काच फुटण्याच्या आवाजाने आजी दचकून उभ्या राहिल्या. रविराज आजींकडे वळला. त्याचे डोळे लाल निखाऱ्यासारखे जळत होते. ज्या आजीसमोर तो कधीच उंच आवाजात बोलत नव्हता, आज तो त्यांच्यासमोर सिंहासारखा दहाडला. आनंदी आहात ना तुम्ही? मिळालं ना समाधान? तुमची तथाकथित कौटुंबिक इज्जत तुम्हाला फार प्रिय होती ना? तर बघा, आज त्या खोट्या इज्जतीसाठी तुम्ही त्या मुलीला रस्त्यावर फेकलं, जी या घराची खरी इज्जत होती. त्या कमकुवत आवाजात म्हणाल्या. रविराज
ती विकत घेतलेली मुलगी आहे. रविराज तडफडत मध्येच ओरडला, बस करा. हो, मी तिला विकत घेतलं होतं, कारण तिची स्वतःची आई तिला विकत होती. मी तिला कोठ्यावर जाण्यापासून वाचवलं. मी तिच्याशी वाईट हेतूने लग्न केलं नव्हतं, पण कदाचित ती इतकी घाबरलेली होती की तिला माझे हेतू चुकीचेच वाटले. जेव्हा ती रडत हात जोडून म्हणाली होती की कोणताही संबंध नसताना माझ्याजवळ येऊ नका, माझ्याशी लग्न करा, तेव्हा मी स्तब्ध झालो होतो. माझं हृदय क्षणभर थांबल्यासारखं झालं होतं आणि मग मी तिच्याशी लग्न केलं, कारण त्या लग्नात माझाही हेतू लपलेला होता आणि तिची इज्जतही वाचणार होती. पण तिचं चांगुलपण, तिचं मृदू हृदय हळूहळू मला तिच्या अधिकच जवळ नेत होतं. मला आता या गोष्टीचं कोणतंही दुःख नव्हतं की मी हे लग्न एखाद्या कराराखाली केलं आहे. उलट माझ्या मनाला समाधान होतं की कदाचित माझं संपूर्ण आयुष्य आता या मुलीबरोबरच जाणार आहे. मी लवकरच आमच्या नात्याची खरी सुरुवातही करणार होतो. पण तुम्हीच तिला तिथेच उभं करून आलात जिथून मी तिला आणलं होतं. तुम्ही म्हणतायत मी दगडी मनाचा आहे, तर ऐका, आज तुम्ही सिद्ध केलं की या हवेलीच्या भिंतीच नाहीत दगडाच्या, तर इथे राहणाऱ्यांची हृदयही दगडाची आहेत. रविराजने आपला कोट काढून जमिनीवर फेकला आणि वेड्यासारखा दरवाजाकडे धावला. त्याला उमगलं होतं की त्याने फार मोठी चूक केली आहे. त्याने गायत्रीचा हात सोडायला नको होता. तो धावतच बाहेर गल्लीत गेला. गायत्री, गायत्री, तो वेड्यासारख्या आवाजात तो हाक मारत होता. अनवाणी पायांनी रस्त्यावर धावत सुटला. कधी या गल्लीत, कधी त्या गल्लीत, पण गायत्री कुठेच नव्हती. रविराज गुडघ्यांवर बसून रस्त्यावर कोसळला. त्याने आकाशाकडे तोंड करून दहाडत रडायला सुरुवात केली. तोच रविराज चौहान, जो संपूर्ण जयपूरवर राज्य करत होता, आज मात्र एखाद्या भिकाऱ्यासारखा रस्त्यावर बसून रडत होता. त्याला आपली संपत्ती, आपली ताकद, सगळंच निरर्थक वाटत होतं. दुसऱ्या दिवशी रविराजने आपली सत्ता, पोलीस आणि खासगी गुप्तहेर गायत्रीच्या शोधासाठी कामाला लावले. शहराचा कोपरा कोपरा पालथा घातला होता. रुग्णालये, रेल्वे स्टेशन, बसस्थानके, इतकंच नाही तर मंदिरे आणि आश्रमसुद्धा तपासले गेले, पण गायत्रीचा कुठेही मागमूस मिळाला नाही. ती वाऱ्याच्या झुळकीसारखी आली होती आणि वादळ बनून गायब झाली होती. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला. दिवसांचे आठवडे झाले आणि आठवड्यांचे महिने. रविराजने स्वतःला जगापासून तोडून टाकलं होतं. त्याने व्यवसाय, मित्र, सगळं काही सोडून दिलं होतं. तो दिवसरात्र गायत्रीच्या शोधात भटकत असे किंवा दारूच्या नशेत आपल्या खोलीत पडून गायत्रीच्या फोटोशी बोलत असे. ही आग लावणारा विक्रमसिंह रविराजने सोडला नाही. उरलेली सारी ताकद पणाला लावून त्याने विक्रमचा व्यवसाय उद्ध्वस्त केला आणि त्याला तुरुंगात पाठवलं. पण या बदल्यानेही रविराजला शांती मिळाली नाही, कारण त्याचा खरा सुकून गायत्रीकडेच होता. दुसरीकडे नशिबाचे फटके खात गायत्री जयपूरपासून खूप दूर हरिद्वारला पोहोचली होती. तिथे फुलांची छोटीशी दुकान चालवणाऱ्या एका वृद्ध स्त्रीकडे तिने आसरा घेतला. गायत्रीने आपली ओळख पुसून टाकली होती. ती आता चव्हाण घराण्याची सून नव्हती, तर एक साधी मजूरबाई होती, जी पहाटे उठून मंदिराच्या पायऱ्या धुत असे आणि फुलांच्या माळा बनवत असे. याच काळात गायत्रीसमोर अजून एक सत्य उघड झालं, ज्याने तिला हादरवून टाकलं. ती आई होणार होती. रविराजची निशाणी तिच्या पोटात वाढत होती. ही बातमी कळताच गायत्री आनंद आणि वेदना यांच्या मिश्र भावनेने ढसाढसा रडली. आई होणार याचा आनंद होता, पण आपल्या मुलाच्या वडिलांनीच आपल्याला नाकारलं याचं दुःखही होतं. गायत्रीने पोटावर हात ठेवून स्वतःशीच वचन दिलं की माझं मूल कधीही त्या हवेलीच्या सावलीत जाणार नाही, जिथे नात्यांपेक्षा पैशांची किंमत जास्त आहे. मी याला स्वतः वाढवेन. माझ्या कष्टाच्या कमाईतून याला मोठं करेन. हे फक्त माझंच मूल असेल. गायत्री दिवसरात्र मेहनत करत राहिली. गर्भवती असतानाच्या वेदनांनाही तिने हार मानली नाही. तिचा रंग सावळा झाला होता, हात कडक झाले होते, पण तिच्या डोळ्यात एक नवीच चमक आली होती, आईच्या अढळ निर्धाराची चमक. 7 महिने निघून गेले होते. रविराज जणू जिवंत प्रेत बनला होता.
आजींनाही आता आपल्या कृत्याची लाज वाटू लागली होती आणि त्या खाटेवर खेळल्या होत्या. त्या वारंवार रविराजला म्हणत, माझ्या सुनेला शोधून आण, माझ्याकडून फार मोठं पाप झालं आहे. एके दिवशी रविराजला त्याच्या खास खबऱ्याकडून बातमी मिळाली की हरिद्वारच्या एका मंदिराजवळ गायत्रीसारखी दिसणारी एक स्त्री पाहण्यात आली आहे. रविराजने क्षणाचाही विलंब न करता गाडी काढली आणि हरिद्वारच्या दिशेने तो निघाला. त्याचं हृदय छातीत हातोड्यासारखं धडधडत होतं. आशा आणि भीती यांच्यात एक भयंकर युद्ध चालू होतं. हरिद्वारला पोहोचल्यावर जेव्हा तो घाटावर आला तेव्हा संध्याकाळची आरती सुरू होती. हजारो दिवे पाण्यात तरंगत होते. घंटानाद वातावरण भेदत होता. रविराज गर्दीत चिरत पुढे जात होता. त्याच्या नजरा वेड्यासारख्या चहूकडे शोध घेत होत्या. तेवढ्यात त्याला घाटाच्या काठावर एक ओळखीची सावली दिसली. साधी सुती साडी नेसलेली एक स्त्री पाण्यात उभी राहून सूर्यदेवाला जल अर्पण करत होती. तिची पाठ रविराजकडे होती, पण हजारोंच्या गर्दीतही रविराज तिला ओळखू शकत होता. तो हळूहळू तिच्या दिशेने पुढे गेला. त्याची पावलं जड झाली होती. जेव्हा तो जवळ पोहोचला तेव्हा त्या स्त्रीने वळून पाहिलं. ती गायत्री होती, पण ती गायत्री नव्हती जी रविराज ओळखत होता. ही अशक्त, थकलेली पण ठाम गायत्री होती. आणि रविराजला सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्याची नजर गायत्रीच्या उभ्या पोटावर पडली. रविराजच्या तोंडातून एक असहाय्य सुस्कारा बाहेर पडला. त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आजींची ती अट, जिच्यासाठी तो इतका काळ धडपडत होता, ती निसर्गाने कशी पूर्ण केली होती हे त्याला उमगलं. पण किती मोठी किंमत मोजून. गायत्री रविराजला पाहताच दगडासारखी स्थिर झाली. तिच्या हातातून कलश निसटून पाण्यात पडला. तिच्या डोळ्यात रविराजसाठी कोणताही जिव्हाळा नव्हता, फक्त अनोळखीपणा होता. रविराजने थरथरत्या हातांनी पुढे हात केला आणि तिचं नाव घ्यायचा प्रयत्न केला, पण गायत्रीने लगेच मागे सरकत हाताच्या इशाराने त्याला थांबवलं. रविराजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो त्याच ओल्या वाळूत गुडघ्यावर बसला आणि ढसाढसा रडत म्हणाला, गायत्री, मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्या अहंकाराच्या कैदेत राहून मी तुला गमावलं. बघ, तुझ्याशिवाय मी मरतोय. मला एक संधी दे. माझ्यासोबत घरी चल. आजी सुद्धा तुला खूप आठवतात. आणि हे आपलं मूल, याला तू का शिक्षा देतेस? गायत्रीने आपल्या साडीचा पदर घट्ट पकडला आणि थंड दगडासारख्या शब्दात म्हणाली, कोणतं घर रविराज साहेब? ती हवेली जिथे नात्यांची बोली लागते, की ती आजी जी सुनेला जोडी इतकीही किंमत देत नाहीत? आणि तुम्ही तर मला विकत घेऊन आणलं होतं ना? 2 लाख किंमत होती. 2 लाख. गायत्रीने आपल्या कमरेला बांधलेली पोटली उघडली आणि त्यातून काही चुरगडलेल्या नोटा काढून रविराजच्या तोंडावर फेकल्या. त्या नोटा हवेत उडत थेट गंगेच्या पाण्यात विखुरल्या गेल्या. गायत्री वेदनेने थरथरत होती. घ्या तुमचे ते ₹1,00,000. दिवसरात्र मेहनत करून, फुले विकून, मंदिराच्या पायऱ्या धुवून मी हे पैसे जमवले आहेत, जेणेकरून तुमचं कर्ज फेडता येईल. आज माझा आणि तुमचा हिशोब पूर्ण झाला. आता माझा रस्ता सोडा. मी आणि माझं मूल तुमच्या कोणत्याही आधारावर अवलंबून नाही. मी याला अनाथ म्हणून वाढवीन, पण त्या बापाची सावली देणार नाही जो आपल्या बायकोची इज्जतही वाचवू शकला नाही. रविराजने जमिनीवर विखुरलेल्या नोटांकडे पाहिलं सुद्धा नाही. तो गायत्रीच्या पायांवर कोसळला आणि ढसाढसा रडत गयावया करू लागला. नाही गायत्री, असं करू नकोस. मला मार, मला शिक्षा दे, पण मला तुझ्यापासून दूर करू नकोस. मला माहीत आहे मी तुला विकत घेतलं होतं, पण तू तुझ्या प्रेमाने आणि निष्ठेने मला विकत घेतलंस. मी तुझा गुन्हेगार आहे, पण देवासाठी माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करू नकोस. मी शपथ घेतो, आयुष्यभर तुझा गुलाम बनून राहीन. सगळं सोडून देईन. ती हवेली, ती संपत्ती, ते नाव. मला फक्त तू हवी आहेस गायत्री, फक्त तू.
रविराजला अशा प्रकारे पूर्णपणे कोसळून रडताना पाहण्याची ही गायत्रीची पहिलीच वेळ होती. तिचं मन विरघळू लागलं होतं, पण जुने जखम इतके खोल होते की भरून येण्याचं नाव घेत नव्हते. तेवढ्यात अचानक गायत्रीच्या पोटात तीव्र वेदना उसळल्या. मानसिक ताण आणि धक्क्यामुळे कदाचित तिला वेळेआधीच प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. तिच्या तोंडातून किंकाळी फुटली आणि ती तिथल्याच वाळूत कोसळू लागली. रविराजने क्षणात तिला सावरलं. गायत्री वेदनेने तडफडत होती. रविराज जोरजोरात लोकांना मदतीसाठी हाक मारू लागला. आजूबाजूच्या काही स्त्रिया धावून आल्या आणि त्यांनी गायत्रीला घेरलं. रविराजला मागे हटवलं गेलं. रविराज तिथेच वेड्यासारखा हात जोडून प्रार्थना करत राहिला. हे देवा, आज माझा जीव घे, पण गायत्रीला वाचव. मी सगळं गमवायला तयार आहे, पण तिला काहीही होऊ देऊ नकोस. गायत्रीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. ऑपरेशन थिएटर बाहेर रविराज तासनतास फेरफटका मारत राहिला. प्रत्येक क्षण त्याच्यासाठी जणू प्रलयासारखा होता. गायत्रीला काही झालं तर तो स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही हे त्याला ठाऊक होतं. आजींची अट, संपत्ती, सगळं काही तो विसरून गेला होता. त्याला फक्त गायत्रीच्या श्वासांची चिंता होती. बराच वेळ गेल्यावर डॉक्टर बाहेर आल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्या रविराजला म्हणाल्या, अभिनंदन, तुम्हाला मुलगा झाला आहे आणि आईही आता धोक्याबाहेर आहे. रविराजच्या पायात जणू प्राणच राहिले नाहीत. तो तिथेच कोसळला आणि ढसाढसा रडू लागला. हे आनंदाचे अश्रू होते, पश्चातापाचे अश्रू होते. जेव्हा त्याला खोलीत जाण्याची परवानगी मिळाली तेव्हा गायत्री पलंगावर अर्धवट बेशुद्ध अवस्थेत झोपलेली होती आणि तिच्या शेजारी पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं एक नाजूक अस्तित्व शांतपणे झोपलेलं होतं. रविराज दबकत आत शिरला. त्याला वाटलं जणू तो एखाद्या पवित्र स्थळी आला आहे. त्याने आधी त्या बाळाकडे पाहिलं. त्याची नवी कोवळी वैशिष्ट्ये अगदी रविराजसारखीच होती. तो चव्हाण घराण्याचा वारस होता, पण रविराजसाठी तो फक्त गायत्रीच्या प्रेमाची निशाणी होता. रविराजने थरथरत्या हातांनी बाळाच्या कपाळावर हात ठेवला आणि मग गायत्रीच्या शेजारी बसला. गायत्रीने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं. आता तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर खोल थकवा आणि मातृत्वाची कोमल झळक होती. रविराजने खिशातून तेच मंगळसूत्र काढलं, जे गायत्री हवेली सोडताना गेटवर उतरवून गेली होती. अश्रूंनी ओथंबलेल्या डोळ्यांनी तो म्हणाला, गायत्री, मला माहीत आहे मी याच्या लायकीचा नाही, पण या निष्पाप जीवासाठी मला माफ कर. मी तुला राणी बनवून नाही, तर या बाळाची आई आणि माझी जीवनसाथी म्हणून माझ्यासोबत घेऊन जायचं आहे. मला सुधारण्यासाठी फक्त एकच संधी दे. गायत्रीने शांतपणे बाळाकडे पाहिलं, जे झोपेतही रविराजची बोटं घट्ट पकडून होतं. रक्ताने रक्त ओळखलं होतं. गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने हळूच मान हलवली आणि तिची होकारार्थी मान्यता होती. रविराजने वाकून पुन्हा तेच मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं आणि तिच्या कपाळाला स्पर्श केला. यावेळी तो कोणताही सौदा नव्हता, तर एक अटूट नाट्य होतं. काही दिवसांनी रविराज गायत्री आणि बाळाला घेऊन हवेलीमध्ये परतला. तेव्हा दृश्य पूर्ण बदललेलं होतं. आजी व्हीलचेअरवर बसलेल्या होत्या. डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. गायत्रीला पाहताच त्यांनी हात जोडले. गायत्री पुढे गेली. त्यांचे जोडलेले हात आपल्या हातात घेतले आणि आपल्या मुलाला त्यांच्या कुशीत दिलं. त्यांनी त्या बाळाला घट्ट मिठीत घेतलं आणि रडत म्हणाल्या, माझ्या संपत्तीचा वारस आला, पण मी हरले बाळा. तुझी इज्जत आणि संयम जिंकला. रविराजने गायत्रीला खांद्यावरून अलगद धरलं. जी हवेली कधी सुनसान होती, तिथे आता बाळाचा रडण्याचा आवाज घुमत होता, जो जीवनाचं प्रतीक होता. रविराजने गायत्रीच्या कानात कुजबुजत म्हटलं, तू म्हणाली होतीस ना की तू कर्ज फेडशील. तू मला हा मुलगा देऊन असं कर्ज दिलंस जे मी 7 जन्मातही फेडू शकणार नाही. गायत्री हसली आणि त्या हसण्यात तिने सहन केलेले सगळे दुःख विरघळून गेले. मंगळसूत्र आता गुलामीचं नव्हे, तर प्रेमाचं प्रतीक बनून तिच्या गळ्यात झळकत होतं आणि बाहेर उभ्या असलेल्या रविराजच्या गाड्यांची रांग
आणि हवेलीची शान शौकत आता गायत्रीच्या पावलांखाली होती. पण तिच्यासाठी खरी संपत्ती ते दोघेच होते, तिचा पती आणि तिचा मुलगा. जे याचं प्रमाण होतं की प्रेम विकत घेतलं जात नाही, ते जिंकलं जातं. कधीकधी स्वतःची किंमत कळण्यासाठी माणसाला अग्नीच्या नदीतून जावं लागतं. गायत्री आणि रविराजने ती नदी पार केली होती आणि आता त्यांच्या समोर आयुष्याचा शांत आणि सुंदर समुद्र पसरलेला होता. तर प्रेम विकत घेता येत नाही, ते फक्त जिंकता येतं. जीवनात कितीही संपत्ती, सत्ता किंवा पैसा असला तरी खऱ्या नात्याची किंमत फक्त विश्वास, निष्ठा, क्षमा आणि प्रेमाने मोजली जाते. कधीकधी माणूस आपल्या अहंकाराच्या पूर्वग्रहांच्या आणि भूतकाळाच्या जखमांच्या कैदेत अडकतो, पण खरी मुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा तो आपल्या चुका मान्य करतो, पश्चाताप करतो आणि प्रेमाने पुन्हा नव्याने सुरुवात करतो. सौदा केवळ शरीराचा किंवा पैशांचा असू शकतो, पण नातं हे आत्म्याचं असतं. जे नातं प्रेम, त्याग आणि संयमाने बांधलं जातं, ते कधीच तुटत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.